बोला. आमच्या इथं पाणी काहीच नाही बाबा. पाणी दूषित आहे. दूषित असल्यामुळे हे केस जाऊन राहिलेले आहेत. त्यामुळे पाण्याची, पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्था झालेली पाहिजे अशी आमची मागणी आहे. किती दिवसापासून आंघोळ केली नाही गावात लोक? 8-15 दिवस झाले लोक काही तसेच आहेत बिगा आंघोळीची. कसं चाललेलं आहे हे. आरोग्य विभाग तुमच्याकडे आलं का आणि काय सांगितलं तुम्हाला? आरोग्य चालू आहे बा, तपासणी द्यायची रोजची तपासणी चालू आहे. 8 दिवस झाले. पाणी काय देत नाही ते? पाणी देत नाही. हां, काय पाणी देऊ राहिले की नाही तुम्हाला? पाणी कुठे देऊन राहिले? पिण्याचं पाणी विकत घेऊन राहिलो. आता वापरू नका म्हणतात पाणी. हो, पाणी वापरू नका म्हणतात. हे या पाण्यानं होऊन राहिलं म्हणतात. कसं गडी मला किती दिवस असं आंघोळ करत राहतात? आता 8-10 दिवस झाले बाबा. आता पाणी देणं आवश्यक आहे आम्हाला. ठीक. माझं नाव उल्हास पुंडलिक भिवटे, राहणार बोंडगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. गेल्या 15 दिवसापासून केसगळतीचा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा रिपोर्ट आला. ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे हे पाणी खराब आहे, तुम्ही वापरू नका. आम्हाला प्यायलेच तर पाणी नाही, तर हे वापरायचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून, हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. काय मागणी आहे तुमची? आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोड पाणी आणि आंघोळी किंवा वापरायचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजेत अशी आमची प्रश्न मागणी आहे. आंघोळ्या भीतीपोटी कोणी आंघोळ करत नाही, दुसरं पाणी नाही आहे. लोकप्रतिनिधी कोणी येऊन गेलं का तुमच्याकडे? काही तुमची काही विचारपूस करण्यात आली का? नाही, तसं काही कोणी आलं नाही. आमदार आले का? नाही आले नाही. बोला. गावामध्ये आंघोळ करत नाही लोक, कसं पाणी वापरू नका म्हणतात. त्याचे जास्ती अशी झालेली आहे केस जाण्याची की हे केस गेल्यामुळे यांनी सांगले की बा पाणी वापरू नका, पाणी दूषित आहे. पाणी दूषित आहे तर नेमकं वापरायचं काय आम्ही? आणि फक्त येऊन सर्वे करून जाऊन राहिले, डॉक्टर लोक येऊन राहिले, त्याचं निदान अजूनही आजपर्यंत लागलेलं नाही. यामध्ये आम्ही चकित झालो की आता लग्नाचे मुलं मुली आहेत, त्यांनी काय करायचं की बा भयभीत झाले सगळे आज रोजी. पाणी कोणचं वापरा? पाणी सध्या वालचं आम्ही 10 रुपये कॅन विकत घेतो. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे की फक्त पाणी आम्हाला चांगलं पाणी वापरायला यावं, आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी बी. एवढीच मागणी आहे आमची. झालेली आहे तेव्हापासून काय पाणी पितं? काय व्यवस्था आहे पियाच्या पाण्याची आणि आंघोळीच्या पाण्याची? किती दिवसापासून आंघोळ केली नाही तुम्ही? मी आज 3 दिवस झाले आंघोळ केली नाही, कारण त्या पाण्याला खूप घाबरतात लोक. सर्वात प्रथम माझ्याच गावात पेशंट निघले, माझ्याच घरात निघले 3 पेशंट. त्याच्यानंतर आता जवळपास 10 ते 12 दिवस झाले. आता टोटल पेशंट झाले जवळपास 20-25-30 पेशंट झाले. आता गावात लोक आंघोळ करू राहिले का? नाही, काही लोक नाही करून राहिले. आरोग्य विभागाची टीम आलेली आहे का? हो, आली ती. काय करतात? त्यानं ब्लड वगैरे नेलं सॅम्पल चेक करायसाठी. काही मार्गदर्शन वगैरे केलं त्यांनी? नाही, अजून काहीच नाही केलं. गावात वापराची पाण्याची काय व्यवस्था आहे? वापराची पाण्याची बोरचं पाणी आहे. तिथं वापरायला सांगितलं नाही ना? तिथं वापरायला सांगलं पण त्याशिवाय पर्यायच नाही. आमच्या असं पाण्याची व्यवस्थाच नाही दुसरी. काय मागणी आहे तुमची? आमची असं पाण्याची व्यवस्था चांगली करावी, बस याची काय मागणी असेल. ते पाणी वापरायचं सांगितलं नाही तर मग तुमची आंघोळी बंद आहे, मग भांडे वगैरे कपडे हे पण बंद आहे? हो, सर्व नाही, भांडे वगैरे चालू आहे, फक्त आंघोळाच बंद केल्या आम्ही आता 3 दिवस झाले. कोणीच आंघोळ करत नाही का? नाही. तर काय समस्या आहे पाण्याची? पाण्याची समस्या तर फारच आहे. खारपान पट्टा आहे, त्याच्यानं पाण्याची व्यवस्था काही नाही आहे. आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केली, कारण पाणी आरोग्य विभागाने सांगलं की पाणी आंघोळ करायची नाही, पण व्यवस्था काही ते पाण्याची करून देऊन नाही राहिले आम्हाला आंघोळसाठी बी खासाठीच. त्याच्यानं अजून आमची व्यवस्था बिकट होऊन राहिली. काय मागणी आहे तुमची? मागणी हेच की चांगलं पाणी आम्हाला द्यावं. आता मग हे पाण्यानं आंघोळ करायची नाही म्हणतात, तर मग चांगलं पाणी कुठून आणायचं? ते पाणी नाही आहे आम्हाला आंघोळसाठी. त्याच्यानं आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केलं. आम्ही पूर्ण गाव आंघोळ करत नाही म्हणतात? पूर्ण गाव आंघोळ करून नाही राहिलो 5-6 दिवस झाले. काय कारण काय? पाणी काय वापरत नाही? आता पाणी त्याने सांगलं डॉक्टरनं की बा आंघोळ केली तर केस जातील, मग त्याच्यानं आम्ही धाकानं काही आंघोळ करून नाही राहिलो, असं आहे. सध्या गावामध्ये हे केस जाऊन राहिले बा डोक्याचे. आंघोळीच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? आता आंघोळ करणं बंदच आहे समजा. आता काय गेले तर काय करणार डबल? किती झाले तुम्ही आंघोळ केली? घरच्या लोकांना किती? 4-5 दिवस म्हणजे आमच्या घरचे समजा कसे 4-5 दिवस झाले आंघोळ करायला नाही, कारण की घरचे 2 पेशंट लागले आमच्या घरचे. डबल आंघोळ केली 30 हजार लागलं तर काय करायचं? तुम्ही किती झाले केली? मी 4-5 दिवस झाले म्हणजे आंघोळ म्हणजे केस गेले तर अजून 2 खेप आंघोळ केली. आता डबल आलं तर मी आंघोळ करून नाही राहिलो, कारण की गेले तर मी ते धोका आहे आमचा. काय मागणी आहे तुमची? पाण्यासाठी दुसरं काहीच नाही. पाणी पाहिजे आम्हाला फक्त आंघोळीला, बाकी दुसरं काहीच नाही पाहिजे.
ग्रामपंचायत व्यवस्था करत प्यायचं नाही चांगलं प्याय- पाण्याची. प्यायचं पाणी तुम्ही विकत घेता काय कसं काय परिस्थिती आहे प्यायच्या पाण्याची प्यायच्या पाण्याचे 10 रुपये केल्याने विकत घेऊन पाणी प्यायला लागते. आंघोळीचं मग आंघोळीचं पाणी तर मग ते 10 रुपये केल्याने घेऊन आंघोळ करा, मग काय पुरून राहिलं आपल्याला.